ओके आहे. 6 पर्यंत झाले होते आपले वर्ड प्रॉब्लेम क्वाड्रेटिक इक्वेशनचे. त्यानंतर 7वा 8वा 9वा 10वा पाहायचा आहे आणि नंतर मग प्रॉब्लेम सेट. ठीक आहे. तर प्रॉब्लेम सेट पण पूर्ण सांगणार नाही, जे जे नाही जमले तेच. मग हे जमले का नाही तरी करून पाहिल्या की नाही करून पाहिल्या. काय म्हणते बघा, प्रतीक टेक्स्ट 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न द सेम स्पॉट. आता डाऊनस्ट्रीम न अपस्ट्रीम काय असते पहिले याचा कन्सेप्ट समजून घेऊ आपण. ठीक आहे. सपोज एक नदी आहे, अशी दिसली नदी. अरे नदी दिसली. नदीचा फ्लो आहे या बाजूला. नदीच्या पाणी काहीतरी स्पीडनं जात असेल की नाही, ते स्पीड पकडू आपण. सपोज V. काय पकडू? V किलोमीटर पर आवर. आणि याच्यावर सपोज एक बोट आहे, ज्या बोटची काहीतरी वेगळी स्पीड असेल, ते बी जात असेल याच बाजूला. तुम्ही कधी नोटीस केलेल्या असाल, नैरामध्ये वगैरे पोहल्या असाल तर, है ना, जिकडे पाणी चालला त्या बाजूला पोहणं इझी राहते, स्पीड वाढल्यासारखी वाटते. त्याच्या अपोजिट बाजूला पोहला तर काय होते, ताकद जास्त लागते आणि स्पीड कमी होते. कमी झाल्यासारखी आपण मनमाने हातपाय मारतून पण समोर जातून का नाही, जागच्या जागेवरच राहते कधी कधी माणूस, राहते की नाही. तर हा तोच कन्सेप्ट आहे. पण आपल्या माणसाच्या ठिकाणी इथं काय आलेलं आहे, बोट. तर जेव्हा पाण्याच्या फ्लोसोबत आपण काय होत असतो, ट्रॅव्हल करत असतो, त्या कंडिशनला आपण म्हणतो डाऊनस्ट्रीम. त्या कंडिशनला काय म्हणतो आपण. यामध्ये जे स्पीड राहते ते ॲक्च्युली या दोघांच्या का राहते, प्लस. का राहते, प्लस. दोघांची स्पीड प्लस होऊन जाते. ठीक आहे. आणि ज्यावेळी सपोज नदीचा फ्लो आहे सपोज या बाजूला, नदीचा फ्लो आहे या बाजूला, आणि आपल्याला बोट जे न्यायची आहे ते कोणत्या डायरेक्शनला न्यायची आहे, या बाजूला. हे होती V, हे होती U. आता बोटची स्पीड का राहते, पाण्यापेक्षा जास्त राहते की कमी राहते, जास्त राहते ना. हां, माणसाची कमी राहते पाण्यापेक्षा. अरे बरोबर. पण बोटची स्पीड का राहते, जास्त राहते. तर जेव्हा अपोजिट बाजूला होत असते तेव्हा जे मेन स्पीड, ॲक्च्युअल जे स्पीड निघत असते ते कशावर डिपेंड, म्हणजे कशी राहते, तर ती राहते U मायनस. भलेही बोटची स्पीड 50 असेल, लक्ष द्या, भलेही बोटची स्पीड 50 असेल आणि पाण्याची स्पीड 10 किलोमीटर पर आवर असेल, ते याच्यामध्ये काय होते, 50 मायनस 10 40. स्पीड भलेही 50ची होती पण तो समोर कितीनं चालला, 40च्या स्पीडनं. समजलं. म्हणजे अगर हा पाणी थांबलेला असता तर हे बोट एका घंट्यामध्ये 50 किलोमीटर गेली असती. ठीक आहे. पण पाणी वाहता असल्यामुळे आणि अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे हे बोट एका घंट्यात फक्त 40 किलोमीटर जाईल. कळली का. तेच गोष्ट इथं असती की बोटची स्पीड 50 आणि याची स्पीड 10. तर एका घंट्यामध्ये 50 झाले पाहिजे, पण त्याच डायरेक्शननं गेल्यामुळे तो किती जाईल, 50 + 10 60 किलोमीटर जाईल. कळलं का. तर या कंडिशनला आपण म्हणत असतो अपस्ट्रीम. काय म्हणत असतो, तर हेच कंडिशन वापरून इथं आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. तर हा झाला कन्सेप्टवाला पोर्शन. तर काय म्हणते बघा, प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम, है ना. तर डाऊनस्ट्रीमची स्पीड आहे, तर बोट बी आता हलका हलका इथं काढून टाकायचा असा. डाऊनस्ट्रीम आहे तर पाणी बी इकडे चालला, हा बी इकडे चालला, डाऊनस्ट्रीम. तर स्पीड काय झाली असती, स्पीड काय झाली असती, U + V. U + V. हे U आणि हे V. आता स्पीडचा नॉर्मल फॉर्म्युला काय आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन, अरे आहे की नाही आहे. तर इथं काय झालं असता, U स्पीडच्या जागी S इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. हा लिहिला आपण. स्पीड किती आहे, U + V. आणि डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला म्हणते भाऊनं, 36 किलोमीटर. किती घंट्यामध्ये, 8 घंट्यामध्ये लिहिला आपण.
अरे लिहिला. देन दुसरी कंडिशन काय सांगितलेली आहे आपल्याला, आणि रिटर्न पहा अजून काय म्हणते, 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू सेम स्पॉट. रिटर्न पण झालेला आहे म्हणते. अच्छा मला पूर्ण वाचू द्या. द स्पीड ऑफ अ बोट इन अ स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. फाइंड द स्पीड ऑफ द करंट. तर आपल्याला करंटची स्पीड काढायची आहे. ओके, कसं काढून, कसं इक्वेशन बनेल. प्रतीक टेक्स 8 आवर टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर. अच्छा ओके, हा टाईम दिलेला आहे आपल्याला. आणि बघा पुन्हा यू मायनस व्ही 36 किलोमीटर झाला असता. तो गेला आणि वापस पण तर आला ना. तर वापसच्या वेळी फ्लो होता या बाजूला, पण बोट कोण्या बाजूला जात होती, अरे या बाजूला जात होती. त्यावेळेसची कंडिशन काय होती, एस इज इक्वल टू यू मायनस. ओके, तर पुन्हा हाच फॉर्म्युला, एस इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन. आणि इथं जो टाइम लागला तो टाइम सांगितलेला नाही आहे. सपोज याला पकडू T2 आणि हा जो 8 सांगितलेला आहे, लक्ष द्या बेटा, हा जो 8 सांगितलेला आहे, हा 8 पण आपल्याला टोटल टाइम सांगितलेला आहे. टोटल टाइम जाना आणि येना. वाचा एक वेळा प्रश्न. टी आपण लिहून घेऊ 8 आवर. तर हा टी म्हणजे काय, T1 प्लस T2 इज इक्वल टू, हा आपल्याला सांगितलेला आहे. अरे सांगितलेला आहे. त्या फॅनची एक एक न स्पीड वाढवा बरं. वाढवलं त्याची मागच्याची. ही ते तेवढ्या दिवसापासून ट्युशनला येते, तिला स्पीड कसं वाढवतात माहीत नसं का रे. ताटभर खाना बरोबर माहीत आहे. हां, तर आपल्याला जो दिलेला आहे तो दिलेला आहे टोटल टाईम बरोबर. आता सगळी इन्फॉर्मेशन आली का बघा. पहिले जेवढी इन्फॉर्मेशन इथं दिलेली होती, एक इन्फॉर्मेशन बाकी आहे. कोणती बाकी आहे सांगा बरं. स्पीड ऑफ बोट. स्पीड ऑफ, तर स्पीड ऑफ बोट आपण काय पकडला होता, यू. अरे हो हां, तर इथं काय आली असती, 12 प्लस व्ही इज इक्वल टू 36 अपॉन T1. आणि इथं काय आली असती, 12 मायनस व्ही इज इक्वल टू 36 अपॉन T2 आली असती. ओके, आता आपल्याला सोडवायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशननं. तर एक्स पकडून टाकू कोणाला तरी. कोण माहीत नाही आहे आपल्याला. बघा T1 T2ची बेरीज माहीत आहे. ओके, तर त्याला एक्स पकडायचं नाही. एक्स कोणाला पकडू, जो काढायचा आहे तो. काय काढायचा आहे, वॉटर करंट. करंट म्हणजे काय आहे, तो पाण्यातला करंट. अबे करंट म्हणजे प्रवाह. करंट म्हणजे हां, तर त्या वॉटर करंटची, पाण्याच्या प्रवाहाची स्पीड आपल्याला काढायची आहे. तर त्याला आपण काय पकडू, एक्स. लेट, तर याला थोडासा T1 आणि T2च्या रूपात आणून टाकतो. तर T1 काय झाला असता, 36 अपॉन 12 प्लस व्ही. आणि इकडे T2 इज इक्वल टू 36 अपॉन 12 मायनस, अरे हो हां, मग लेट स्पीड ऑफ वॉटर करंट बी एक्स बी. आणि इथे व्ही होती ना, म्हणजेच व्ही. ठीक आहे, तर व्हीच्या ठिकाणी आता काय टाकतो मी, एक्स. तर काय झाला असता, 12 प्लस, आणि इकडे काय झाला असता, T2 इज इक्वल टू 36 12 मायनस एक्स, 12 मायनस एक्स झाला असता. मग काय दिलेलं आहे आपल्याला पहा बरं. याचा वापर झाला का, अरे याचा वापर झाला का, तर याचा वापर करून घेऊ आता. हां, काय आला असता, T1 प्लस T2 इज इक्वल टू किती दिलेला आहे, 8. तर T1 किती आहे आपल्याजवळ, 36 अपॉन 12 प्लस, मग प्लस
36/12 मायनस इज इक्वल टू. आता याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवू शकता का क्रॉस मल्टिप्लाय करून? अरे ॲडिशन करायची आहे ना, तर पहिले 36 कॉमन काढा. काय राहिला इकडे? 12 प्लस 1/12 मायनस इज इक्वल टू. तर क्रॉस मल्टिप्लाय करा इथं, या 36ला कुठं घेऊन जा. हां, इथं क्रॉस मल्टिप्लाय करा. प्लस 12 प्लस भागीला ए प्लस बी ए मायनस बी. त्याचं एक्सप्लेनेशन दिसत आहे. अरे ॲडिशनमध्ये अशी क्रिया होते ना, अशी आणि बरोबर. तर हा याच्यासोबत मल्टिप्लाय झाला तर जसाच्या 1 आहे ना, हा याच्याबरोबर मल्टिप्लाय झाला तर जसाच्या. आणि ह्या दोघांच्या जेव्हा मल्टिप्लाय होईल तर आपल्याला एक ब्रॅकेट दिसत आहे ए प्लस बीचा आणि एक दिसत आहे ए मायनस. तो कोणाचा एक्सप्लेनेशन आहे? ए स्क्वेअर मायनस कोणाचा आहे? म्हणजे इथं काय झालं असता 12 स्क्वेअर मायनस एक्सचा, आणि इकडे 8च्या खाली कोण आले असते? जमलं का? हां, अजून पूर्ण बनला का इक्वेशन? आता बघा, हा मायनस एक्स आणि हा प्लस एक्स काय झाला? आणि 12 प्लस 12 24. हा इकडे मल्टिप्लाय झाला असता. 36 आला असता. करू की नको करू त्या स्टेपमध्ये? इकडे 12चा स्क्वेअर 144 आणि 4 दुने 4 9 चालेल. आता पुन्हा काय होईल? क्रॉस मल्टिप्लाय. इथं 4ची क्रिया होत. इक्वल टूच्या एका बाजूला एक फ्रॅक्शन, दुसऱ्या बाजूला दुसरा फ्रॅक्शन. तर त्याला लिनियर बनवायचं आहे, लाईनमध्ये आणायचं आहे. तर 4ची क्रिया म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय. हा इकडे मल्टिप्लाय होईल, हा ओके. हां, तर इकडे 24 गुणिला 9 आणि तिकडे 2 144 मायनस या 2ला पण इकडे आणून घेतो डिवाइडमध्ये. अरे आणू. बारा 12 9 इकडे किती राहिला? 144 मायनस हा त्या बाजूला गेला असता तर काय झाला असता? मरीन तर नाही आज. खाऊन बिट्ट्या. हा 108 मधून 144 नाही जात तर करा मायनस. 14तून 8 गेले. हा ओके. नाही पॉज कर रे भाऊ. तर स्टेबल झालो आता मी. हां, इकडे राहिला -36 राहिला होता. 144 मधून 108 गेला तर -36 ना. आणि इकडे राहिला -x². कटला बेटा. तर एक्सची व्हॅल्यू किती आली? अंडर रूटमध्ये चालला जाईल म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती झाली? +-6 +- दोन्ही येतील. तर x इज इक्वल टू 6 और x इज इक्वल टू, तर मायनसमध्ये कधी राहू शकते का?
स्पीड कॅन नॉट बी बरोबर, म्हणून x = 6 किलोमीटर पर आवर. ओके, म्हणजेच स्पीड ऑफ द वॉटर करंट. चेक करून घ्या एक वेळा मागे उत्तर आहे का. 6 किलोमीटर पर आवर. नाही इक्वेशन बनला ना काही बनला ना काय आहे. समजलं कसं करायचं होतं. हां, आपल्याला काय दिलेला होता बघा, प्रश्नामधूनच माहिती काढायची. पण त्याआधी आपल्याला हा कन्सेप्ट समजलेला पाहिजे. कन्सेप्ट अगर माहीत असेल तर ही माहिती तुम्ही अशी काढल्या असत्या. कन्सेप्टच नसता माहीत तर आपण अशी माहिती काढू शकलो असतो का. नाही. तर बघा काय दिलेला होता आपल्याला, काय काय दिलेला होता ते ओळखता आलं पाहिजे आपल्याला. काय दिलेला होता आपल्याला, प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू सेम स्पॉट. डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहासोबत 36 किलोमीटर गेला तर वापस बी तर त्या स्पॉटवर आला म्हणते. म्हणजे 36 किलोमीटर अजून चालवलं नसेल बोट. अरे हो की नाही. पण कशानं, अपोजिट साईडनं, नदीच्या अपोजिट. म्हणजे नदी त्या प्रवाहाला त्या दिशेने चालली तर त्याच्या अपोजिट दिशेनं. बरोबर, तर ते अपस्ट्रीमनं आला असेल हे गोष्ट समजायला पाहिजे. त्यानंतर हा जो टाईम दिलेला आहे हा टाईम टोटल टाईम आहे हे गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. कारण सेपरेट दिलं का काही टायमिंग नाही. देन आपल्याला स्पीड ऑफ अ बोट दिलं स्टील वॉटरमध्ये किती आहे 12. स्टील वॉटर म्हणजे थांबलेला पाणी आहे ना. तर त्यानुसार आपण ही माहिती काढलो. आपल्याला डाऊनस्ट्रीमची कंडिशन माहीत होती. बोटची स्पीड आणि पाण्याची स्पीड काय होत असते प्लस. तर आला इकडे स्पीडच्या जागी आणि हा टायमिंग पकडला आपण T1 कारण सांगितला होता का. आणि हा पकडला T2. इथं आली स्पीड बोटची आहे ना. आणि त्या प्रकारे आपण सोडवलं. ओके, तर नेक्स्ट पाहूया आता. अरे तुम्ही तिकडे आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करता की नाही. नाही करा करा ना. का शिकतेत बे ते ना. सबस्क्राईबर वाढतात. चलो ध्यान दो. 8वां, पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज निशू टू कम्प्लीट द सर्टेन वर्क. आता वर्कवाला कन्सेप्ट आला. तर जे जे लोक 8व्या वर्गात स्कॉलरशिपला माझ्याकडे होते त्या लोकांना वर्कवाला तसेच हा अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीमवाला रिलेटिव्ह स्पीडवाला कन्सेप्ट माहीत असेल. ऐकला असतील. काही लोकांना अभ्यास केला तर माहीत पण असेल. आणि ज्यानं अभ्यास नाही केला ते भुलले असतील. पहिलेचे भुलले आहेत लमचे आहे का नाही. तर लक्ष द्या. वर्कवाला कन्सेप्ट काय होता. वर्क = मॅन्स इंटू डे. हा यम म्हणजे एक तर नंबर ऑफ मेन पण राहू शकते किंवा सिंगल मॅन असेल तर त्याची काय राहते कॅपॅसिटी. काय राहते. आता प्रत्येकाची कॅपॅसिटी सारखी राहते का. कोणी एखादा काम 2 दिवसात करते तर तोच काम कोणाला 5 दिवसात कंप्लीट होत नाही. अरे बरोबर ए बाडी. तर हा वर्क काय म्हणते की त्याची कॅपॅसिटी इंटू त्याला लागलेले दिवस = वर्क. ओके, आता हा तसाच आहे बघा. पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज निशू टू कम्प्लीट द सर्टेन वर्क. ओके, डेज सांगितलेला आहे आपल्याला. टाईम सांगितलेला आहे पिंटूचा आणि निशूचा. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. अगर त्यांनी सोबत काम केलं म्हणते तर ते किती दिवसामध्ये कंप्लीट करू शकतात. ओके, हाऊ मेनी डेज वूड इट टेक टू कंप्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. काय म्हणते हाऊ मेनी डेज वूड इट टेक टू कंप्लीट द वर्क. ओके, आता आपल्याला सिंगल जर त्यांनी काम केला तर ते किती दिवसात कंप्लीट करतील असं विचारलेलं आहे. आता एकाचा आपल्याला सांगितलेलं आहे पिंटूचा की तो त्याच्यापेक्षा 6 दिवस काय करते जास्त घेते.
पण निशू किती दिवस घेते आपल्याला माहित आहे का? तर निशूसाठी आपण काय पकडून टाकू? एक्स. लेट निशू टेक्स एक्स डेज टू कंप्लीट द वर्क. म्हणून पिंटू टेक एक्स प्लस 6 days टू कंप्लीट द वर्क. इथपर्यंत क्लिअर आहे का? अरे इथपर्यंत क्लिअर आहे का? आणि दोघांनी जो काम केला तो काम कसा आहे म्हणते? सारखा सेम वर्क. तोच काम करायला 6 दिवस जास्त घेते म्हणते. प्रश्न पहा, वाचा. सेम वर्क नाव आलेलं आहे किंवा सर्टेन वर्क म्हणून नाव आलेलं आहे एखादा काम कंप्लीट करायला, म्हणजे तोच कामची गोष्ट चालू आहे, है ना. तर याचा काम इक्वल टू याचा काम म्हणू शकतो. तर मी सध्या काढतो कोणासाठी? निशूसाठी. कोणासाठी? निशू. तर वर्क इज इक्वल टू काय झाला असता? मॅनच्या ठिकाणी कोणाला असता? यन. निशूची कॅपॅसिटी यन काय आहे? निशूची इंटू डेज किती लागते त्याला? एक्स किती लागतात? आणि इकडे पिंटूची कॅपॅसिटी आली असती. वर्क इज इक्वल टू पिंटू म्हणजे पी इंटू एक्स प्लस 6. आता बघा, वर्क जर सारखा ठेवायचा आहे तर त्यांच्या कॅपॅसिटीचा जो रेशो राहते तो उलटा राहते त्यांनी घेतलेल्या टाईमच्या. कसा समजून घ्या. सपोज मला वर्क पाहिजे 10, इथं पण किती पाहिजे? 10. आणि सपोज मी म्हटलं एखाद्याला जास्त टाईम लागते, तर याला सपोज टाईम लागत असेल 6, तर इथं थोडासा दुसरा वेळ घेतो मी. 30 आणि 30. लक्ष द्या, 30 आणि 30. याला दिवस लागतात किती? 6 सपोज. तर इथं किती आला असता? 5 आला असता. हां, आता 12च्या पाड्यात 30 येतात का रे? नाही येत. 60 घेतो. सांगतो ना बाय. सपोज वर्क राहिला असता 60 म्हणजे सपोज 60 गड्डे खंदाचे आहेत. निशूला लागला 6 दिवस, तर त्याची कॅपॅसिटी किती आली असती एका दिवसाची? म्हणजे एका दिवशी या भाऊनं किती गड्डे खणलं नसतं. पण याची कॅपॅसिटी कशी आहे म्हणते? याच्यापेक्षा 6 जास्त, म्हणजे किती आली असती? म्हणजे याला दिवस किती लागतात? 12. ती याची कॅपॅसिटी किती आली पहा बरं. किती आली? गोष्ट समजली का? म्हणजे इनवर्स रेशो राहते म्हणाल तरी चालेल यांच्या कॅपॅसिटीच्या. बघा 10 वरून काय झाला? 5. अरे झाला. इकडे 6 वरून हा डबल झाला, तर हा काय झाला? हाफ. है ना. इनवर्सली प्रोपोर्शनल राहतात कोण? कॅपॅसिटी आणि डेज. कॅपॅसिटी आणि तसंही नाही समजलं तर मग असं पाहू, टेन्शन नको घ्या. ओके. तर दोघांचा वर्क कसा आहे? दोघांचा वर्क सारखा आहे. हा डब्ल्यू ना हा डब्ल्यू सारखा आहे, म्हणून काय म्हटलं? यन इंटू एक्स इज इक्वल टू पी इंटू एक्स प्लस 6 आला असता. आता मी काढतो यांच्या कॅपॅसिटीचा रेशो, म्हणजे यन अपॉन पी. हा पी याच्या खाली आला, तर हा एक्स कोणाच्या खाली जाईल? हा झाला काय? कॅपॅसिटीचा रेशो किंवा इफिशियन्सीचा रेशो. त्यांची इफिशियन्सी कार्यक्षमता. इफिशियन्सीचा रेशो म्हणजे यन एका दिवशी एवढे गड्डे खंदत असेल तर पी एका दिवशी किती गड्डे खंदते? कमी. म्हणून पीला जास्त टाईम लागते, ठीक आहे, आणि यनला कमी टाईम लागते.
त्याच्या टाईमच्या इन्व्हर्स झाला, उलटा झाला. हा त्याच्याकडे गेला आणि तो याच्याकडे आला, कॅपॅसिटीचा रेशो. हा रेशो भेटला. आता काय म्हणते अजून एक गोष्ट पहा, तिथं वाचा, प्रश्न वाचा. इफ दे वर्क टुगेदर, दे फिनिश द वर्क इन 4 days. म्हणजे पुन्हा डब्ल्यू सांगितलेला आहे आपल्याला, पण आता यमच्या ठिकाणी काय येईल, एन प्लस पी काय येईल. आणि किती दिवसात काम कंप्लीट करतात म्हणते, किती दिवसात, कळलं का. ओके. आता बघा मांडणी कशी होईल. अजून काही दिलेलं आहे नाही. आता आपल्याला काढा. आता हे तिन्ही वर्क जे आहेत हे सारखे आहेत की नाही, तिन्ही वर्क सारखे आहेत का, तेच काम आहे की नाही आहे, काम तेच आहे. ठीक आहे. आता मी कोणाला इक्वेट ठेवतो, या दोघांना. इथं इक्वेट कोणाला ठेवला होता, या दोघांना इक्वलमध्ये ठेवला होता. W1 इज इक्वल टू W2. याला 3 करून घ्या. ठीक आहे. आता काय करीन, W1 इज इक्वल टू W3. तर W1 काय होता, n इंटू एक्स. W3 काय आहे, n प्लस पी इंटू 4. इथपर्यंत ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजला का. इक्वेट केलो, इक्वेट, कारण वर्क काय आहे, ऑल वर्क सेम, म्हणजे W1 इज इक्वल टू W2 इज इक्वल टू, बरोबर. आता बघा यांची व्हॅल्यू माझ्याजवळ किती आली होती, तर एक्स प्लस 6 इंटू एक्स. ची व्हॅल्यू पुन्हा एक्स प्लस 6 प्लस पीची व्हॅल्यू एक्स इंटू 4. आता सगळा एक्सवाला कार्यक्रम दिसत आहे. आता जमल. हां, एक्स इंटू एक्स, एक्स इंटू 6, या दोघांची बेरीज करून घ्या. 2x प्लस 6 इंटू मल्टिप्लाय करा, 4 दुने 8x आणि 6 चौ, अरे बरोबर. ऑलरेडी हा एक्स स्क्वेअर इकडे पॉझिटिव्ह आहे, सगळ्या संख्यांना इकडे आणतो, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस, हा प्लस आहे तर हा प्लस आहे, तर इकडे काय राहिला, जमलं, प्लस मायनस मायनस. 8 मधून 6 गेले 2, मोठ्या संख्येच्या बनला क्वाड्रॅटिक इक्वेशन. अरे बनला का, मग फॅक्टर पाडा बरं. सहा चौ आणि मोठ्या संख्येचा चिन्ह इकडे दिला. हां, आता इथं कोणता चिन्ह ठेवू जेणेकरून हा मायनस आल्या पाहिजे, यांच्या गुणाकार मायनस आल्या पाहिजे ना. आणि बेरीज किती आली पाहिजे, -2. बेरीज किती आली पाहिजे, या दोघांची प्लस मायनस मायनस. बस एक्स जोडून टाका, म्हणजेच प्लस -2x. म्हणजे या -2x ठिकाणावर आता काय ठेवू शकतो, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 6x. ओके. कॉमन काय निघेल या दोघांमधून, इकडे काय राहिला, इथं काय राहिला, इथून काय कॉमन काढू, +4 काढू, तर इथं राहिला x. 4 सक इज इक्वल टू x प्लस 4 आणि x मायनस इज इक्वल टू, तर x मायनस 6 इज इक्वल टू 0, x प्लस 4 इज इक्वल टू, तर x इज इक्वल टू काय झाला, आणि x इज इक्वल टू. आता नंबर ऑफ डेज कधी मायनस राहू शकतात का, तर मग लिहू शकता ॲज द नंबर ऑफ डेज कॅन नॉट बी. अरे दिवसांची संख्या कधी निगेटिव्ह राहील का, म्हणून x इज इक्वल टू 6. मग काय सांगू शकता, मग उत्तर हा एवढाच नाही,
इंटू नाही, पहिले निशू होता ना, निशू टेक्स 6 days टू कंप्लीट द वर्क अँड कोण होता पिंटू टेक्स किती दिवस 6 + 6 होईल, अरे होईल का, म्हणजेच 12 days आहे का चेक करा बरं. आहे का उत्तर. हा वर्कवाला कन्सेप्ट समजला का. एफिशियन्सी म्हणजे त्याची कार्यक्षमता. आता कार्यक्षमता कमी तर दिवस जास्त. सपोज एक जवान व्यक्ती आहे, एक बुड्ढा व्यक्ती आहे, तर बुड्ढ्या व्यक्तीची कार्यक्षमता कशी राहील, कमी राहील. एखादा काम दिला त्याला 10 गड्डे खंदाच्या तर त्याला जास्त दिवस लागल आणि जवानवाल्याले राहील की नाही. हा डिपेंड करते वर्क जो आहे, जो काम आहे किती दिवस घेईल आणि किती कार्यक्षमता आहे तो डिपेंड करते. समजलं का. आणणं तिकडून फॅन काढून आणले असं तुला. चलो हा कळला सगळ्यांना. वाढू समोर. हां वाटला तर घरी जाऊन डबल पाहू शकता. पॉज कर, पॉज. तर बघा 9वा आता है ना. 460 इज डिवायडेड बाय नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबरकडून सुरू होतात, 1 पासून चालू होतात, तो कोणता पण राहू शकते. क्वेश्चन किती आहे म्हणते, इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर अँड द रिमाइंडर इज 1. फाइंड द क्वेश्चन अँड द डिवायझर. डिवायझर आणि क्वेश्चन काढायचा आहे. ओके. तर रिमाइंडर किती दिलेला आहे आपल्याला 1. देन डिवायझर नाही सांगितलेलं आहे. डिवायझर बद्दल क्वेश्चन. सपोज डिवायझरला पकडला x, लेट डिवायझर पकडला x, तर क्वेश्चन काय झाला असता, 6 मोर आहे म्हणते. अरे 6 मोर. हां तर +6. डिव्हिडंड काय दिलेला आहे आपल्याला 460. अजून काही आहे नाही. फाइंड द डिवायझर आणि क्वेश्चन. ओके. काय म्हणले. अच्छा 5 टाइम्स आहे रे बाबू. 6 मोर दॅन 5 टाइम्स ऑफ डिवायझर. डिवायझरच्या 5 टाइम्स आणि मग 6 + 6 लेस दॅन म्हणलं नसतं तर 6ला काय केले असत्या, अरे मायनस केला असता. हां तर ती थोडीशी मांडणी पाहायची. ठीक आहे झाला. आता आपल्याजवळ एक फॉर्म्युला होता, लहानपणी शिकल्या होत्या तुम्ही. डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिवायझर इंटू क्वेश्चन प्लस रिमाइंडर. हा असा राहते ना अरेंजमेंट. इथं डिव्हिडंड, इथं डिवायझर, इथं क्वेश्चन आणि खाली काय राहते. शिकल्या का लहानपणी. हां कोण कोण नाही शिकले. हा म्हणतो डायरेक्ट 10वीत आला. पुट द व्हॅल्यू गेट द काय काय याच्यात हाय नाही सोडवल्या खरे. डिवायझर x, क्वेश्चन किती आहे 5x + 6 प्लस रिमाइंडर किती आहे 1. मांडला असा या प्रकारे मांडला. आता क्रिया सुरू, कार्यक्रम इंटू प्लस वगैरे जो काही करता येते तो कराच लागल. हां मल्टिप्लाय करा आता याच्याबरोबर आणि इकडे 5x² x × 6 आणि हा प्लस आहे तर
आणि हा +1 जसाच्या. तर या भाऊला त्या बाजूला घेऊन येतो म्हणजे या साईडला वाटला आणि हा त्या बाजूला गेला म्हणून काय झाला, कारण समोर प्लस होता. हां, तर 5x² + 6x प्लस मायनस मायनस व मोठ्या संख्येच्या चिन्ह 450. ओके, आता बडी उपाद आहे फॅक्टर पाडाची. तर बघा, जेव्हा पण x² बरोबर काहीतरी असते तर त्याच्या मल्टिप्लाय आपण ऑलरेडी कोणासोबत करतो पहिले, -459 × 5. अरे बरोबर. हां, करा गुणाकार करा. 5 9 4 आले, 5 5 25 न 4, 2 आले, 5 24 न 2. याचे फॅक्टर पाडायचे आहे. तर कितीने भाग जाईल त्याला, कसोटी लावा 9ची. 9 जाऊ शकते का, अरे जाऊ शकते का. 9ची कसोटी का म्हणते, संख्यांच्या बेरजेला भाग जाते. 5 आणि 4 9 न 9 न 9 18, 18ले भाग जाते तर जाईल 9 न भाग. तर 9 न तोडतो पहिले, तोडत 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 न्यायचा. 9 न तोडा, 9 दुने, अरे 9 दुने 18, 4 वाचले, 49 झाले, 9 5 4 वाचले, पुन्हा 9 5 हे फॅक्टर आले असते. मग या 255चे पुन्हा फॅक्टर पाडू शकतो मी 5 न पाडू शकतो. हा 9 जसाच्या, 5 5 हा 5 न फाळत आहो म्हणून 5. अबे कोणती बी गोष्ट जसा 35 आहे, 7 न भाग देवाचा आहे तर 7 5 हा जो 35 आला या दोघांचे इंटू येते ना, तर ते इंटूच्या रूपात लिहित आहो. मूल्य आणि पाहिजेत ते बैताळ. 5 5 आणि 5 1 म्हणजे 255ची व्हॅल्यू काय झाली, 5 × 51. ओके, आता 51 मध्ये काय आहे झाला, हेच झाले वाटते फॅक्टर. हे बघा 9 5 आणि हा 51 जसाच्या. यांची बेरीज पहा बरं, आपला वजा बाकी 6 येत आहे. हां, तर काय करतो आता, मोठावाला सामोर 51 आणि हा 40. याचा चिन्ह कोणाला द्याल, मोठ्याला द्याल. मग याचं चिन्ह काय ठेवू की मायनस आल्या पाहिजे. या दोघांची बेरीज वजा बाकी किती आली पाहिजे, मायनस नाही +6. x जोडून टाका. ओके, अरे ओके, सब तामझाम ओके झाला, तामझाम ओके झाला का. म्हणजे +6x ठिकाणी मी हा एवढा सगळा ठेवू शकतो. हां, +51x. आता इथं 5 कॉमन नाही निघणार यार, तिथून 5 कॉमन नाही निघायचा ना. तर आता काय करा, या 45 वाल्याले सामोर ठेवा, काही फरक पडत नाही. पण या 51 मधून कॉमन निघला असता का 5, अरे 5 कॉमन निघाला असता का. तर याला सामोर करतो. चिन्ह फक्त तेच द्यायचे, पण -45x + 51x -459 = हा 0 इकडे लिहिलाच आहे. ओके, आता या दोघांमधून कॉमन काय निघत आहे, 5. आणि इथून काय कॉमन काढू आपण, 51. तर इथून कॉमन काढा बेटा, 5x काय कॉमन निघाला,
तर इथं का राहिला आणि एक्स गेला तर का राहिला 9. आता 51ले 9चा गुणाकार केला तर 9 1 9, 9 5 45 येतात एवढी, म्हणजे 51 टोटल कॉमन काढीन तर इथं का वाचल 9. काय वाचल, तर 51 टोटल कॉमन काढतो प्लस 51 इज इक्वल टू एक्स मायनस, तर एक ब्रॅकेट झाला असता एक्स मायनस 9, दुसरा झाला असता 5x प्लस 50 इक्वल टू 0. एक्स मायनस 9 इक्वल टू और 5x प्लस 59 इक्वल टू, तर एक्स इज इक्वल टू किती आला, आणि इकडे एक्स इज इक्वल टू मायनस 51 अपॉन, बरोबर, ॲज नॅचरल नंबर. नॅचरल, अरे एक्स काय होता आपला, नॅचरल नंबर होता ना, प्रश्नामध्ये सांगितलेला आहे ना 460 इज डिवायडेड बाय नॅचरल. तर नॅचरल नंबर कधी निगेटिव्ह राहते का, कॅन नॉट बी निगेटिव्ह. तर म्हणून एक्स इज इक्वल टू 9. तर डिवायझर काय होऊन जाईल, नाही. कळलं का हा, इथून कोणती स्टेपमध्ये प्रॉब्लेम येऊ शकते तुम्हाला, ह्यावाल्या. हे स्टेप नाही आहे पण फॅक्टर पाळणे, याच्यामध्ये तुम्हाला काय येऊ शकते थोडासा प्रॉब्लेम. पण पाडत न्यायचे फॅक्टर. एक स्टेज अशी येईल की ज्यांची बेरीज वजाबाकी तुम्हाला, बेरीज किंवा वजाबाकी कोणा एवढी दिसेल, 6 एवढी दिसेल, म्हणजे समोरच्या संख्या एवढी. कळलं. चला लास्ट पाहून घेऊ. हा झाला असेल ना तुमचा, अरे झाला का रे, कोण सोडवला, करण. बघा कोणती फिगर दिसत आहे आपल्याला, ट्रॅपेजियम दिसत आहे. मग काय काढा म्हणते, इन द ॲडजॉइनिंग फिगर ABCD दिसला इज अ ट्रॅपेजियम, AB पॅरेलल टू CD, आणि त्याचा एरिया दिलेला आहे. मग एरिया ऑफ ट्रॅपेजियम आपल्याला माहीत पाहिजे रे बाबा. एरिया ऑफ ट्रॅपेजियम, एरिया ऑफ ट्रॅपेजियम हाफ इंटू सम ऑफ पॅरेलल साइड, पॅरेलल इंटू H, इंटू म्हणजे हाईट किंवा डिस्टन्स बिटवीन पॅरेलल डिस्टन्स बिटवीन पॅरेलल साइड. काय फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रॅपेजियमचा, हाफ इंटू सम ऑफ पॅरेलल साइड. जे पॅरेलल बाजू आहे तिथं कोणत्या दिलेल्या आहेत, AB पॅरेलल CD म्हणते, आणि त्याच्यामधला जो डिस्टन्स आहे तो, त्यांची बेरीज इंटू डिस्टन्स. मग सगळा तर दिलेलाच आहे तुम्हाला, अरे दिलेलाच आहे की नाही आहे, ॲक्टिव्हिटी बी आहे का, मग भरू शकता का. इकडे आला असता काय 33 हाफ सम ऑफ पॅरेलल साइड. पॅरेलल साइड कोणती आहे, AB आणि DC. तर AB किती दिलेली आहे आपल्याला, प्लस सम म्हणजे बेरीज ना, प्लस 2x प्लस 1 इंटू डिस्टन्स किती दिलेला आहे, आणि हा x मायनस 2 तुम्हाला फक्त चुतिया बनवण्यासाठी दिलेला आहे. अरे ठीक आहे, अरे ठीक आहे की नाही. पेरीमीटर काढायचं आहे की का काढायचं आहे,
फाइंड द लेंथ ऑफ ऑल साइड ऑफ ABCD. अच्छा, ऑल साइड काढायची आहे तर एक्सची व्हॅल्यू भेटली तर सगळ्या साईड एक्सच्या रूपातच ठेवलेल्या आहेत बघा. x-2 तर हे बी x-2 काढू शकता. पहिले एक्स तर काढा. हो म्हणता तर हा तिकडे गेला असता तर काय झाला असता 66. यांची बेरीज इंटू एक्स मायनस बरोबर. आता ब्रॅकेटच्या इंटू कसा करायचा सांगितला मी की नाही सांगितला. पहिले एकाले पकडा, एक्सले पकडलो, एक्स इंटू 3x, एक्स इंटू 1, मग -4ले पकडा, -4 इंटू एक्स 3x, -12 -4 इंटू 1 इज इक्वल टू. तर हा तर प्लस ना होणार कोणाबरोबर पण यांचा कार्यक्रम होऊ शकते. किती झाला असता प्लस मायनस मायनस हो मोठ्या संख्येच्या आणि हा मायनस आणि हा बी मायनस. हा त्या साईडला गेला असता तर मायनस झाला असता ना. हां इक्वल टू. आता याला थोडासा सीधा करून लिहू शकतो. अरे लिहू शकतो का 3x² मायनस 11x मायनस मायनस 70 इक्वल टू 0. आता या दोघांचा गुणाकार 7 त्रिक पहिला तर आला असता 21 गुणिले 10. 21 गुणिले 10 आला असता. बेरीज किती येत आहे 31 पण वजाबाकी किती येत आहे जमल. याच्यावाला चिन्ह इथं याच्यावाला चिन्ह तर किती आली असते बेरीज -11. तर एक्स जोडून टाका आता -21x प्लस 10x इज इक्वल टू मायनस. तर -11x ठिकाणी काय ठेवीन हा सगळा समोरचा ठेवीन तामजाम. तर 3x² मायनस 21x प्लस 10x मायनस 70 इज इक्वल टू. याच्यातून काय कॉमन काढू शकतो आणि याच्यातून काय कॉमन काढू शकतो 3 आणि x बरोबर. किती राहिला x राहिला आणि या 3 याला हा x तर गेला 21 होता. या 21ला 3 भाग द्या. मग इथून काय कॉमन काढू तर इथं 7 वाजल्या पाहिजे 10 काढा लागल. या x बरोबर जो राहते तो पार्टनर काढून टाकायचा. तर 10 कॉमन निघला तर इथं काय राहिला x नाही. याच्या जोड 10 7 कॉमन काढता आलं पाहिजे रे. तर 3x प्लस 10 आणि x मायनस 7 इज इक्वल टू. तर x मायनस 7 इक्वल टू 0 आणि 3x प्लस 10 इक्वल टू एक्सची व्हॅल्यू बरोबर. इकडे 3x प्लस 1 इज इक्वल टू अरे -10 आणि x इज इक्वल टू -10 अपॉन है ना. आता लेट काय केला होता आपण लेट काहीच केला नव्हता डायरेक्ट एक्स दिला होता ना आपल्याला. हां तर पॉझिटिव्हवाले एक्सेप्ट करून टाकू. हां ॲज लिहायच्या साईड कॅन नॉट बी निगेटिव्ह म्हणून एक्स इज इक्वल टू. तर मग पूर्ण साईड काढायच्या आहेत तुम्हाला तर ए बी काय होऊन जाईल 7 होऊन जाईल. बी सी किती होता बी सी किती होता तर 7 - 2 5 होऊन जाईल. मग सी डी किती होता 2x प्लस 1 तर 2 इंटू 7 प्लस तर 7 दूनी 14 आणि 1 15 होऊन जाईल.
आणि मग तिसरी साईड कोणती आहे, एडी. एडी काय होणार, 7 - 2 म्हणजेच 5. तर अशा प्रकारे हा चॅप्टर करायचा होता तुम्हाला, हे एक्सरसाइज. ठीक आहे, तर समजली का सर्वांना, पहिले ते सांगा. तर हे नोट डाऊन करा आणि घरी जाऊन पहिले याच्यावरून काय करा, रिव्हिजन. या प्रश्नाला वाचायच्या, पहिले प्रश्न वाचायचा, प्रश्नातून कोणती कोणती माहिती काढली ते पाहायची. त्यानंतर कॅल्क्युलेशन पाहायचं की कसा कुठं प्लस केला, कुठं मायनस केला. जोपर्यंत पाहाल नाही आणि ट्राय कराल नाही तोपर्यंत जमणार नाही. आम्हाला जमून राहिलं तर आम्ही का डायरेक्ट वरून शिकून आलो का? आम्ही पहिले प्रॅक्टिस केली असेल की नाही केली असेल? हजारो प्रॉब्लेम सोडून पाहिला असून तेव्हा प्रत्येक प्रॉब्लेमचा सोल्युशन कसा निघते, परफेक्ट निघते. अरे काल पाहिल्या दुसरेवाले प्रॉब्लेम दिले होते तुम्हाला नेटवरचे, निघतेत की नाही? तर प्रॅक्टिस करावी लागेल, कळलं? चलो प्रॉब्लेम सेट पाहू आता. बंद.